इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड ॲटमॉस्फिअर. बात लक्षात घ्या. आता काय मी तुम्हाला बोललो की सूर्याकडून ऊर्जा निघते, पृथ्वीवरती येते, टक्कर खाऊन जाते सेन्सरपर्यंत. जे टक्कर खाऊन जातील ते आपल्या उपयोगाच्या, राईट का? जे जे टक्कर खाऊन जातील ते आपल्या उपयोगाच्या, बाकीचे काही कामाचे नाहीत. मग आता बघा काय होतं आहे. दिस इज द ॲटमॉस्फिअर, दिस इज द ॲटमॉस्फिअर, हे जाय सरफेस. आता काय होईल बरं का, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वातावरणामधून दोनदा पास होती. बात तुम्हाला पटते का? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वातावरणामधून दोनदा पास होते. सांगा पटकन कसं पास होतात, कशा पद्धतीने दोनदा पास होते रे? हो, एकदा सूर्यापासून सरफेसवर आल्यावर आणि एकदा रिफ्लेक्ट झाल्यावरती. सो सूर्यापासून पृथ्वीवरती येणं एक आणि पृथ्वीपासून सेन्सरपर्यंत जाणं एक, अशा दोनदा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपली जाते. एवढी बात तर बरोबर आहे. इकडचं काय रे, इकडची कोणती वेव्ह असते? शॉर्ट वेव्ह. बोला बरोबर आहे का? इकडची शॉर्ट वेव्ह. इकडची कोणती असते? लॉंग वेव्ह. बोला बरोबर आहे का? लॉंग वेव्ह. याची स्टोरी पण सांगितली मी, शॉर्ट वेव्ह का आणि लॉंग वेव्ह का. शॉर्ट वेव्ह याच्यामुळे कारण की त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, ऊर्जा जास्त आहे, पण वेव्हलेंथ कमी आहे, त्यामुळे शॉर्ट वेव्ह. शॉर्ट वेव्ह, राईट. तो इथपर्यंत मी बात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगून दिली. आता घडते काय बघा. हां, सेन्सरपर्यंत जाणारे जे की वेव्ह आहेत ते आपल्या लॉंग वेव्ह आहेत, परंतु सेन्सरपर्यंत जाणारी वेव्ह रिफ्लेक्टेड असायला पाहिजे, राईट का? काय जाऊ शकतं बरं का सेन्सरपर्यंत, काय जाऊ शकतं तुम्हाला दिसायला भेटेल की पृथ्वी गरम होऊन जाते. गरम झाल्यामुळे ती इमिट पण करायला लागून जाते. तर जे इमिशन आहे ना, हे इमिशन पण सेन्सरपर्यंत जातं. टक्कर खाऊन झालेलं रिफ्लेक्टेड, ते रिफ्लेक्टेड पण सेन्सरकडे जातं. तो रिफ्लेक्टेड पण सेन्सरकडे जातं, पृथ्वीकडे ॲब्झॉर्ब होऊन नंतर जे इमिशन होतं आहे ते इमिशन पण सेन्सरकडे जातं. आणि या वातावरणामध्ये काही कण असतात, त्या कणाला टक्कर खाऊन जे स्कॅटरिंग होते ते स्कॅटरिंग पण याच्याकडे जातं. पण आपल्यासाठी स्कॅटरिंग धोकादायक आहे. स्कॅटरिंग आपल्यासाठी चांगलं नसतं, कारण की स्कॅटरिंग करून जर का ते रे तिकडे जात असतील ना, मला सांगा तुम्हाला या पृथ्वीची इमेज पाहिजे होती, पण ही पृथ्वीची इमेज ना इथे येतात आणि इथे कुठेतरी स्कॅटरिंग होऊन जातात, आणि स्कॅटरिंग होऊन पुन्हा तिकडे जर का ते भेटत असेल तर मला सांगा ते चित्र व्यवस्थित दिसेल का, राईट का? तो स्कॅटरिंग आपल्यासाठी चांगलं नाही आहे. तर मी तुम्हाला काय बोलत होतो की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन रिफ्लेक्ट होऊन आणि इमिट होऊन जाते ना, ते आपल्यासाठी चांगलं आहे, परंतु स्कॅटरिंग झालेलं आपल्यासाठी बिलकुल चांगलं नाही आहे, राईट? आपल्यासाठी मग स्कॅटरिंग झालेलं चांगलं नाही. मग आता काय बरं का, पुढची स्टोरी मी काय बोलतोय. ॲक्च्युली वातावरणामध्ये असे काही कॉम्पोनेंट असतात जे इथून ना सूर्याकडून जे रेडिएशन येते ना, वातावरणामध्ये जर बघायला गेलं ना, काही तुम्हाला दिसायला भेटेल. वॉटर व्हेपर आहे, ऑक्सिजन आहे, ओझोन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि एरोसोल आहे. तो बघा वातावरणामध्ये काय असतं जे आपल्या रेडिएशनला ॲब्स्ट्रॅक्ट करतं, म्हणजे आपण अडथळा करतं. आहेत कोण बघा. वॉटर व्हेपर आहे, ऑक्सिजन आहे, ओझोन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, एरोसोल काय AEROSOLS एरोसोल. सो एरोसोल्स आहे. वॉटर वेपर, ऑक्सिजन, ओझोन, कार्बन डायऑक्साईड, एरियोसोल, हे जे काही आहेत ना एवढे, हे वातावरणामध्ये असतात. काही वातावरणाच्या वरती तर काही वातावरणाच्या खाली, पण वातावरणामध्ये असतात, एवढी बात पक्की. मग हे काय करतात बरं, काही वॉटर वेपर, ऑक्सिजन, ओझोन, कार्बन डायऑक्साईड, एरोसोल काय करतात? हे काय करतात, हे वातावरणामध्ये येणाऱ्या जे काही आपले रेडिएशन आहेत त्या रेडिएशनमधले काही रे ॲब्झॉर्ब करून घेतात. तर हाय एनर्जीवाले रेजन ते ॲब्झॉर्ब होतात. कशाकडून ॲब्झॉर्ब होतील बरं का? ते वॉटर वेपर ऑक्सिजनकडून ॲब्झॉर्ब होतात. अल्ट्राव्हायोलेट रे जो ना, तो ऑक्सिजन म्हणजे ओझोन जो आहे ना, ओझोनचा लेअर असतो आपला. ओझोनचा लेअर कशामध्ये असतो रे सांगा बरं का? ओझोनचा लेअर कोणत्या लेअरमध्ये असतो? ओझोनचा लेअर कोणत्या लेअरमध्ये असतो सांगितली का? आणि स्ट्रॅटोस्पियर. तो ट्रॅपोस्पियरमध्ये नाही, स्ट्रॅपोस्पियरमध्ये नायट्रोजन तयार करून देतो, आपल्याला त्याचं काम नाही. स्ट्रॅटोस्पियरमध्ये बनायला पाहिजे. तो स्ट्रॅटोस्पियरमध्ये काय होतं माहिती आहे का? जे अल्ट्राव्हायोलेट रे असतात ना, त्या अल्ट्राव्हायोलेट रे ओझोनकडे शोषल्या जातात. तर त्या ओझोन लेअरमुळे आपण जिवंत आहोत. जर ओझोन लेअर जर का समजा नसला तिथं, तर आपण भाजले जाणार. का भाजले जाणार? कारण की लक्षात घ्या, हा UV रे जो काही आहे, UV रे हा घातक असतो, राईट का? घातक असतो, पण तो ॲब्झॉर्ब होऊन जातो ओझोनकडं. त्यामुळे आपण बोलतो की बाबा ओझोनच्या लेअरमध्ये मग लोक आर्टिफिशियली ओझोन वगैरे हे करतात. ठीक आहे, ती कहाणी माहिती तुम्हाला. तुम्ही काय बोललो की वातावरणामध्ये एक वॉटर वेपर, ऑक्सिजन, ओझोन, एरोसोल जे काही असतात ना. एरोसोल म्हणजे काय लिहू शकता तुम्ही. हे एरोसोल म्हणजे काय ना, एअरबोर्न सस्पेन्शन म्हणतो आपण त्याला. एअरबोर्न सस्पेन्शन म्हणजे काय? हवेमध्येच तयार होतात ते. तो एअरबोर्न सस्पेन्शन आहे. तो सॉलिड किंवा लिक्विडच्या फॉर्ममध्ये दिसायला भेटतो हा एअरसोल. सॉलिड किंवा लिक्विडच्या फॉर्ममध्ये हे पार्टिकल्स तुम्हाला एअरसोल दिसायला भेटतात वरती. ठीक आहे, त्यांची साईज 1 मायक्रोमीटरपेक्षा कमी असते. सो 1 मायक्रोमीटरपेक्षा कमी आपल्याला दिसायला भेटून जाते. तर मी तुम्हाला आता जो काही पॉईंट मी बोललो तो काय बोललो मी बरं का? मी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न असा करत होतो की बाबा आपल्याकडे सेन्सरकडे जाणारा जो काही आहे ना, सेन्सरकडे काय जातं? सेन्सरकडे खूप सारे रे जातात, स्कॅटरिंग झालेले पण, इमिशनवाले
वाले पण आणि रिफ्लेक्टेड पण हे तिघं जातात. परंतु आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे ते बघणं जरुरी आहे. पण मग हे स्कॅटरिंग जी की होत आहे ती कशामुळे घडते, हे इमिशन की घडते, हे कशामुळे घडते. सूर्याचे इमिशन महत्त्वाचं होतं पण बाकीचे इमिशन पण होते, हे पण येते, ते तर आपल्याला महत्त्वाचं राहणार नाही. मग आपण आता ती गोष्ट समजून घेऊया. वातावरणामध्ये काय काय घडते बघा आता. हां, एकच मिनिट. तर वातावरणामध्ये काय घडते, पहिला पॉईंट सांगतो मी, स्कॅटरिंग. आता आपल्याला बघायचं आहे वातावरणामध्ये काय घडतं, वातावरणामध्ये काय घडतं त्याच्याबद्दल बघायचे, स्कॅटरिंगबद्दल बघा. वातावरणामध्ये स्कॅटरिंग 2 नंबर, ट्रान्समिशन 3 नंबर, ॲब्झॉर्प्शन. हे 3 पॉईंट आपल्याला शिकायचे आहे. तो स्कॅटरिंग, ट्रान्समिशन आणि ॲब्झॉर्प्शन होत असते. सूर्य, पृथ्वी, किरणं, आर्टिफिशियल सॅटेलाईट, सेन्सर. आता गंमत बघा. सेन्सर म्हणजे डोळा. सेन्सरला काय म्हणतात, अरे रिमोट सेन्सिंगला आई बर्ड पण म्हणतात. याच्यावरती पण MCQ दिसायला भेटेल. आई बर्ड व्ह्यू म्हणून तुम्हाला MCQ येईल. याच्यावरती मी काढलेले MCQ बघू आपण त्याच्यावरती. तो काय सांगितलं मी तुम्हाला, हे इथून जे की निघालेले आहेत ना, यांना काही कण असतात. हे कण असे हवेचे कण, डस्टचे कण, वॉटर व्हेपर्स, एरोसोल. हे काय करतात माहिती आहे का, समजा हा कणला मी झूम केला, या कणला झूम केला, तो याच्यावरती काय होईल, हे रे इन्सिडेंट झाले. तो इन्सिडेंट झालेले जे काही आहेत ना, इन्सिडेंट झालेले स्कॅटर होतात. स्कॅटर होऊन टक्कर खाऊन त्या पार्टिकलला टक्कर खाऊन इकडे तिकडे पसरणं, हे स्कॅटर होत आहेत. बाकीचे काय होतील, बाकीचे किरणं याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातील, राईट. आणि बाकीचे जे ना आरपार निघून जातील, त्याला म्हणतो आपण ट्रान्समिशन. मग आपल्याला काय पाहिजे, आपल्याला ट्रान्समिशन पाहिजे. जर वरच्या लेअरवरती जर तुम्हाला कहाणी विचारली तर वरती तुम्हाला काय पाहिजे, वरती तुम्हाला ट्रान्समिशन. मग ट्रान्समिट होऊन काही किरणं इथपर्यंत येतील. पण हे ट्रान्समिट होणाऱ्यामध्ये जे काही पृथ्वीपर्यंत पोहोचल त्याच्यामध्ये एक्स रे राहणार नाही, त्याच्यामध्ये गामा रे राहणार नाही, राईट. त्याच्यामध्ये कॉस्मिक रे राहणार नाही. तुम्हाला मी सांगितले का राहणार नाही, ठीक. तो इन्सिडेंट झालेला जो काही आहे स्कॅटर्ड होईल, राईट, ट्रान्समिशन होईल आणि ॲब्झॉर्ब होईल. एवढी कहाणी तुम्हाला दिसायला भेटली, ठीक. मी आता तुम्हाला शिकवतोय स्कॅटरिंग. पहिला पॉईंट शिकवतो तुम्हाला मी, स्कॅटरिंग कोणाला म्हणतात बरं का रे, जे की अनप्रेडिक्टेबल डिफ्युजन आहे रेडिएशनचं, ठीक. मी तुम्हाला डिफिनेशन लिहून देतो स्कॅटरिंगची. इट इज दी अनप्रेडिक्टेबल डिफ्युजन ऑफ रेडिएशन बाय molecule gases. It is the unpredictable diffusion of molecule gases. बघा, रेडिएशन ऑफ molecule gases, dust, smoke in atmosphere, ठीक. तो काय बोललो बरं का मी तुम्हाला, टक्कर खातोय तो, त्या पार्टिकलला टक्कर खाऊन काय होतं, त्याचं डिफ्युजन वगैरे. सो अनप्रेडिक्टेबल डिफ्युजन ऑफ रेडिएशन बाय मॉलिक्यूल गॅसेस, ठीक आहे. मॉलिक्यूल गॅसेस, डस्ट, स्मोक यांना टक्कर खाऊन. स्कॅटरिंग माहिती ना सगळ्यांना. स्कॅटरिंग कसं काय, आता तुम्हाला एक बात मला सांगा. समजा तुम्ही एक गढूळ पाणी घेतलं, एखादं पाणी घेतलं, त्या गढूळ पाण्यामध्ये जर का प्रकाश लावला, तुम्हाला ते टेंडन इफेक्ट होतं ना आपला, राईट का. त्याच्यामध्ये का तुम्ही जर का पाठवलं, तुम्हाला काय दिसायला भेटेल, असा प्रकाश जो आहे ना स्कॅटर्ड होतो. परंतु जर का क्लिअर वॉटर असेल तर प्रकाश आरपार निघून जातो. तर क्लिअर वॉटरमध्ये प्रकाश आरपार निघून जातो, पण गढूळ पाण्यामध्ये जो स्कॅटर होतो, स्कॅटर का होतो, त्याच्यामध्ये पार्टिकल असतात. पार्टिकल त्याला टक्कर करून इकडे तिकडे विखुरतात, राईट का. तो विखरणे म्हणतो त्यांना आपण. तो स्कॅटरिंग मराठीमध्ये माहिती आहे तुम्हाला, इंग्रजीमध्ये डिफिनेशन लिहायची पण काही गरज नव्हती, ठीक आहे. तरी पण जाऊ आता पुढे. तो स्कॅटरिंग बोललो, ट्रान्समिशन, ॲब्झॉर्प्शन आणि स्कॅटरिंग, हे 3 गोष्टी वातावरणामध्ये घडत असतात. आपल्या ट्रान्समिशनसाठी काय महत्त्वाचं असतं जर विचारलं तर ट्रान्समिशन महत्त्वाचं असतं. फक्त ट्रान्समिशन जर का वातावरणामधून चांगला ट्रान्समिशन होऊन जर का तो आला, आता असं चांगल्या पद्धतीने ट्रान्समिशन होऊन जर आला तर आपल्या रिमोट सेन्सिंगसाठी चांगला असतो. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं, ट्रान्समिशन आपल्या रिमोटसाठी सेन्सिंगसाठी जरुरी आहे, राईट का. बघू आता काय होतं, हे स्कॅटरिंगमुळे काय होतं यार. या स्कॅटरिंगमुळे काय होतं, जी इमेज बनते ना या रिमोट सेन्सिंगमध्ये, समजा मला या झाडाची इमेज घ्यायची होती, पण काय दिसायला भेटते, वातावरणामध्ये खूप जास्त स्कॅटरिंग होते, राईट का. त्या रेज आहेत ना, खूप जास्त स्कॅटरिंग होते. त्याच्या स्कॅटरिंगमुळे काय होतं माहिती आहे का, स्कॅटरिंगमुळे इथं जी इमेज बनणार आहे ना, इथे ती इमेजची जी काही इमेज जो काही आहे ना, एवढी खास बनणार नाही. ते इमेजवरती तुम्हाला जो इमेज बनायला पाहिजे होती, समजा झाड होता, हिरवा झाड असतो, तर तुम्हाला त्या हिरव्या झाडावरती असे काळे डाग वगैरे दिसायला भेटतील, किंवा त्याची इमेजच वेगळी दिसायला भेटून जाईल. तो स्कॅटरिंग आपल्यासाठी अनवॉन्टेड आहे. स्कॅटरिंग म्हणजे काय,
स्कॅटरिंग म्हणजे काय? अनवॉन्टेड एनर्जी तयार होते. आपल्याला लागणारी एनर्जी कोणती होती? फक्त रिफ्लेक्ट होणारी, सरळ ट्रान्समिशन होऊन यावी, रिफ्लेक्ट होऊन सरळ इथे यावी, ही एनर्जी आपल्याला उपयोगाची आहे, राईट का? पण स्कॅटरिंग एनर्जी जी असते, स्कॅटरिंग एनर्जी इज अनवॉन्टेड एनर्जी. स्कॅटरिंग एनर्जी ही अनवॉन्टेड एनर्जी आहे, राईट. मग तुम्ही म्हणणार की यार आता हे थोडी आपल्या हातामध्ये आहे ना, इकडून येतील, काही टक्कर खातील, इथे येतील. त्यामुळे लोक सेन्सर पण असा डिझाईन करतात, रिफ्लेक्टेडवालाच घ्यायला पाहिजे. रिफ्लेक्टेड जो आहे ना तोच घेतात, विखुरलेले ऊर्जा घ्यायला नको तसं सेन्सर डिझाईन करतात. पुढे वाक्य मी तुम्हाला ते लिहून देणार आहे, राईट. तुम्ही बात काय केली, तुम्हाला मी काय बोललो की बाबा सूर्याकडून येणारे जे काय आहेत ते स्कॅटर करतात, ॲब्झॉर्ब करतात, ट्रान्समिट झालेले आपल्यासाठी चांगले असतात, विखुरलेले आपल्यासाठी चांगले नसतात. कारण की विखुरलेली ही अनवॉन्टेड एनर्जी असते. अनवॉन्टेड एनर्जी आपल्या रिमोट सेन्सिंगसाठी चांगली नसते. का? कारण की तिथे इमेज वगैरे जो डाटा आपल्याला जो गोळा होतोय तो तेवढा परफेक्ट डाटा गोळा होत नाही. तो इन्फॉर्मेशन जी आपण गोळा करतो, रेकॉर्ड करतो, ती तेवढी खास गोळा होत नाही, कारण की ड्यू टू द स्कॅटरिंग और ड्यू टू द अनवॉन्टेड एनर्जी. इथपर्यंत कळालं का रे? राईट. तो आता जी स्कॅटरिंग आहे, स्कॅटरिंगचे दोन प्रकार असतात. कोणते? एक असतो सिलेक्टिव्ह, एक असतो नॉन सिलेक्टिव्ह. तो सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्ह कोणाला म्हणतो बरं का? सिलेक्टिव्हचे पुन्हा दोन प्रकार आहेत. यांना समजून घेऊ आपण, ठीक आहे. तो यांना समजून घेऊया. सिलेक्टिव्हचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे रिलीफ, RAY काहीतरी, रिलीफ LEIGH, रिलीफ स्कॅटरिंग किंवा रिलीफ स्कॅटर. आणि दुसरा असतो आपला मियर स्कॅटर. या दोन प्रकारचे स्कॅटरिंग होताना दिसायला भेटते, ठीक आहे. लक्षात घ्या. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतील स्कॅटरिंग इज डिपेंड अपॉन. तो स्कॅटरिंग कशावरती डिपेंड करते? तुम्ही काय उत्तर देणार? स्कॅटरिंग डिपेंड करून जाते कशावरती? डिपेंड करते व्हेवलेंथवरती. स्कॅटरिंग डिपेंड करून जाते कशावरती? ॲटमॉस्फिअरमध्ये असणारे हे जे काही नाही, पाणी वगैरे काय काय बोललो तुम्हाला मी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर, डस्ट पार्टिकल, स्मोक्स पार्टिकल, यांच्यावरती स्कॅटरिंग डिपेंड करून जाते. तर स्कॅटरिंग डिपेंड करते वेवलेंथवरती आणि स्कॅटरिंग डिपेंड करते कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. तो जे काही घटक आहेत ना, कॉम्पोनेंट, वातावरणामध्ये असणारे जे घटक आहेत ना, त्या दोघांवरती आपली स्कॅटरिंग डिपेंड करून जाते. असा प्रश्न तुम्हाला विचारतील, ठीक आहे. तो आता काय, सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह असे स्कॅटरिंगचे दोन प्रकार पडतात. सिलेक्टिव्ह प्रकार आणि आता सिलेक्टिव्ह काय बघा तुम्हाला दिसायला भेटेल. हे आहे आपलं सूर्य, हे आहे पृथ्वी, इथं आहे आपला सेन्सर समजा. तर हे वातावरण आहे. जो वरचा वातावरण ना, हवाला वरचा वातावरण, या वरच्या वातावरणामध्ये काय कहाणी घडते बघा. वरच्या वातावरणामध्ये काय कहाणी घडते बघा. वरच्या वातावरणामध्ये जे पार्टिकल्स असतात ना, हे पार्टिकल्स, डस्ट पार्टिकल, गॅस पार्टिकल, काय असेल ते पार्टिकल, त्यांची साईज आहे ना, डायमीटर, ती साईज जी ना कमी असते. कशापेक्षा? वेव्हलेंथपेक्षा, ठीक. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तो वरचे जे काही पार्टिकल आहेत ना, वरच्या झोनमधले, त्यांची साईज कमी असते. तो वरच्या पार्टिकलची साईज कमी असते. वरच्या साईजचे पार्टिकल काय असते? कमी असते. कशापेक्षा? वेव्हलेंथपेक्षा. तुम्ही म्हणतात असं कसं सांगतोय? हे बघा, पार्टिकलचा डायमीटर काही ना काही असेल आणि वेव्हलेंथ म्हणजे वेव्हलेंथ तुम्हाला माहिती आहे, ही वेव्हलेंथ असते आपली, राईट. मी तुम्हाला काय बोललो की अपर ॲटमॉस्फिअरमध्ये पार्टिकलची जी काही साईज असते ती वेव्हलेंथपेक्षा कमी असते. तर त्या ठिकाणी जी स्कॅटरिंग घडते वरच्या वातावरणामध्ये, त्या ठिकाणी जी स्कॅटरिंग घडते, त्या स्कॅटरिंगला आपण रिलीफ स्कॅटरिंग म्हणतो. पॉईंट कळाला का रे? 3 प्रकारच्या स्कॅटरिंग आहेत. मी तुम्हाला ही स्कॅटरिंग सांगतोय. स्कॅटरिंग कळाली का? हवाला स्कॅटरिंग काय बोललो मी तुम्हाला? तर वातावरणाच्या वरच्या पार्टमध्ये पार्टिकलची साईज जी असते ती वेव्हलेंथच्या साईजपेक्षा कमी असते. त्यामुळे तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का? त्यामुळे तुम्हाला त्या स्कॅटरिंगमुळे इमेज व्यवस्थित दिसायला भेटणार नाही. तो स्कॅटरिंगमध्ये ॲक्च्युली तर खरं काही स्कॅटरिंग आपल्याला धोकादायकच आहे, ठीक आहे. स्कॅटरिंग आपल्याला धोकादायक आहे. पहिले मला सांगा, तुम्हाला रिलीफ स्कॅटरिंग कळालं का? पटकन सांगा. तो रेले म्हणतात का रिलीफ म्हणतात? रिलीफ स्कॅटरिंग कुठे घडतं? वातावरणाच्या अपर ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीफ स्कॅटरिंग घडते. कधी घडतं? जेव्हा आपला पार्टिकलची साईज जे वरच्या वातावरणामध्ये पार्टिकलची साईज कमी असते, राईट का? जमिनीमध्ये कसं आहे, धुकं वगैरे जे काही असतील तुम्हाला दिसायला भेटतात, तर वरती पार्टिकलची साईज कमी असते, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला रिलीफ दिसायला भेटते. पार्टिकलची साईज तर कमी आहे, पण कोणापेक्षा? तुलना करता तुम्ही वेव्हलेंथपेक्षा. ओके, चला पुढे जाऊ. आता पुढचा पॉईंट जर बघायला गेला तर मियर स्कॅटरिंग. दुसरा स्कॅटरिंगचा प्रकार कोणता आहे? मियर स्कॅटरिंग. यार हे मियर स्कॅटरिंग काय नेमकं सांग. तो पृथ्वीच्या हा अपर ॲटमॉस्फिअर पोर्शन आहे. दिस इज द लोअर ॲटमॉस्फिअर. ही तर पृथ्वी आहे एवढं. सो लोअर ॲटमॉस्फिअरमध्ये काय होते? लोअर ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही पार्टिकल्स आहेत ना, कोणते पार्टिकल्स? हा पार्टिकल आहे आपला, याचा डायमीटर जो आहे ना आपल्या वेव्हलेंथ एवढा आहे. लक्षात आलं का तुम्हाला? स्कॅटरिंग बघा, स्कॅटरिंग कशी होते.
तो तुम्हाला दिसायला भेटेल की बाबा वेवलेंथची जी काही साईज, समजा आम्ही इथे येणारे, इथे या ॲटमॉस्फिअरमध्ये येणारे जे काही आपले रेडिएशन आहेत, त्या रेडिएशनमध्ये खूप सारे रे असतात, त्यांच्या प्रत्येकाची वेवलेंथ असतात, राईट का. तर तुम्हाला दिसायला भेटेल की ते वेवलेंथची साईज आणि पार्टिकलची साईज दोघं जर का सारखे असले त्या वातावरणामध्ये तुम्हाला काय दिसायला भेटेल, स्कॅटरिंग. म्हणजे ॲक्च्युली पक्का आहे, एक बात पक्की की लोअर ॲटमॉस्फिअरमध्ये मियर स्कॅटरिंग घडते. मियर स्कॅटरिंग म्हणजे काय, मियर स्कॅटरिंग म्हणजे जी वेवलेंथची साईज आणि पार्टिकलची साईज दोघं सारखे असताना जी स्कॅटरिंग घडते. लक्षात आलं का तुम्हाला, वेवलेंथची साईज आणि पार्टिकलची साईज दोघं सारखं असताना जी स्कॅटरिंग घडते, हा जो काही स्कॅटरिंग असतो याला मियर स्कॅटरिंग म्हणतो. आणि मियर स्कॅटरिंग मोस्टली तुम्हाला दिसायला भेटतं लोअर ॲटमॉस्फिअरमध्ये. तो लोअर ॲटमॉस्फिअरमध्ये काय दिसायला भेटतं, लोअर ॲटमॉस्फिअरमध्ये स्कॅटरिंग दिसायला भेटते. कोणत्या प्रकारची स्कॅटरिंग दिसायला भेटते, मियर स्कॅटरिंग दिसायला भेटते. मियर स्कॅटरिंग म्हणजे काय, मियर स्कॅटरिंग म्हणजे अशी स्कॅटरिंग की पार्टिकलची साईज आणि वेवलेंथची साईज दोघांची साईज सारखी असताना जी स्कॅटरिंग होते त्याला मियर स्कॅटरिंग म्हणतात, जो लोअर ॲटमॉस्फिअरमध्ये घडते. बोला, हे दोन प्रकार कळाले का सिलेक्टिव्हचे. तो सिलेक्टिव्ह स्कॅटरिंगचे दोन प्रकार कळाले का. स्कॅटरिंग आपल्यासाठी कधीही चांगले नसते, कारण की त्याच्यामुळे जो काही डाटा आपल्या सेन्सरकडे जातो तो योग्य प्रकारचा डाटा जात नाही. तुम्हाला डिफरन्स म्हणजे थोडासा डिफरन्स जाणवायला दिसायला भेटतो. ओके, अशा पद्धतीने दिसायला भेटतं. आता पुढे हे झाले हे प्रकार सिलेक्टिव्हचे. आता नॉन सिलेक्टिव्ह कोणाला म्हणतो, नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे काय, जे पार्टिकल्स आहेत ना, हे वेवलेंथपेक्षा पार्टिकल जास्त आहे. बघा आता नॉन सिलेक्टिव्ह कोणाला म्हणतो मी, जेव्हा डायमीटर ऑफ द पार्टिकल वेवलेंथपेक्षा जास्त असतो त्या प्रकारात त्या ठिकाणी जी स्कॅटरिंग दिसायला भेटेल त्या स्कॅटरिंगला म्हणतो आपण काय, त्या स्कॅटरिंगला म्हणतो आपण नॉन सिलेक्टिव्ह. लक्षात घ्या रे, काय बोललो मी तुम्हाला, डाया ऑफ पार्टिकल इज मोअर दॅन द वेवलेंथ, राईट का. सो डाया ऑफ पार्टिकल इज मोअर दॅन द वेवलेंथ. अशा झोनमध्ये तुम्हाला नक्कीच ना, आता मला सांगा, मोठमोठ्या गारा पडतात, त्या गारा जे काही आहे त्यांची साईज बघा, त्या गारांची साईज, डायमीटर ऑफ दॅट पार्टिकल्स इज वॉट, खूप जास्त मोठा आहे. तर त्या ठिकाणी पण तुम्हाला रेडिएशनचं स्कॅटरिंग होताना दिसायला भेटेल. तर ती जी काही स्कॅटरिंग होताना दिसायला भेटते त्याला म्हणून देतो आपण वॉट, नॉन सिलेक्टिव्ह. तर नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग कोणाला म्हणतो आपण, जेव्हा डायमीटर ऑफ द पार्टिकल हे वेवलेंथपेक्षा जास्त असतो त्याला म्हणून देतो आपण नॉन सिलेक्टिव्ह. ठीक आहे, तो नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग आपण त्याला म्हणून देतो. मग नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग कशामुळे होते बरं का रे, पोलन ग्रेन, कशामुळे, पोलन ग्रेन, राईट. आणि हे लक्षात घ्या, हा जो होता ना मियर स्कॅटरिंग मोस्टली कशामुळे होतं, तर वॉटर व्हेपर लिहायचं तुम्ही, तर वॉटर व्हेपर. ठीक, तो वॉटर व्हेपरमुळे हे होत असतो. ठीक, इकडे बघा, आणि इकडे कशाबद्दल तुम्ही म्हणणार, इथं गॅस पार्टिकल किती छोटे असतात ना ते. आता इथं पोलन ग्रेन म्हणजे ते हे असतात ना, पुष्प झाडं, काय म्हणतो आपण, फुलं, ते फुलांचे जे ग्रेन्स असतात ना त्याला पोलन ग्रेन वगैरे म्हणतो आपण, पोलन ग्रेन. नंतर क्लाउड, नंतर वॉटर ड्रॉपलेट, क्लाउड ड्रॉपलेट, राईट. नंतर स्नोज क्रिस्टल, राईट. रेनड्रॉप झाला का, रेनड्रॉप, स्नो क्रिस्टल, पोलन ग्रेन, क्लाउड, यांच्यामुळे, राईट का, यांच्यामुळे स्कॅटरिंग होते. आणि यांच्यामुळे जी स्कॅटरिंग घडते तिला म्हणतो आपण नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग. तो नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग लक्षात आलं तुम्हाला. तो नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितले नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग काय असते. तर मग 3 प्रकार स्कॅटरिंगचे असतात, ॲक्च्युली 2 ब्रॉडली, सिलेक्टिव्ह, नॉन सिलेक्टिव्ह. सिलेक्टिव्हचे 2 प्रकार, रिलीफ आणि मेस स्कॅटरिंग. याच्यावरती क्वेश्चन आला तर लक्षामध्ये ठेवायचं तुम्ही. ठीक आहे, तो अशा पद्धतीने स्कॅटरिंग. मग आपल्याला काय शिकायचं, स्कॅटरिंग शिकायचं होतं, ॲब्झॉर्प्शन शिकायचं होतं, ट्रान्समिशन शिकायचं होतं. स्कॅटरिंगबद्दल स्टोरी मी सगळी सांगून दिली, तुम्हाला ती कळाली पण असणार. ठीक, आता पुढचा पॉईंट असतो आपला ॲब्झॉर्प्शनबद्दल जास्त नाही आहे, थोडंसं जे, ठीक आहे, ॲब्झॉर्प्शनबद्दल मी तुम्हाला सांगून देतो, म्हणजे तेवढा पॉईंट आपला क्लिअर होऊ जाईल. ॲब्झॉर्प्शनबद्दल सांगतो, लक्ष द्या, जास्त टाईम घेत नाही, वेळ घेणार आहे, 5 मिनटं घेतो. ठीक आहे, ॲब्झॉर्प्शन. आता ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय बरं रे, मी तुम्हाला बोललो, सूर्य, हे पृथ्वी, स्कॅटरिंग वगैरे झाली, विखुरले गेले, राईट का. पण काही ॲब्झॉर्ब पण होतील. आता जे काही ॲब्झॉर्ब होतील हे कुठे ॲब्झॉर्ब होतील यारे, ॲब्झॉर्ब करणारा कोण आहे, ओझनचा लेअर, ऑक्सिजन झाला, ओझन झाला, तो जे ना ते सगळे ॲब्झॉर्ब करून टाकतात, राईट का. वॉटर व्हेपर, कार्बन डायऑक्साईड, तो लक्षात घ्या, ऑक्सिजन, ओझन, वॉटर व्हेपर, कार्बन डायऑक्साईड, हे जे काही आहेत हे करतात ॲब्झॉर्प्शनचं काम. तो खालीलपैकी ॲब्झॉर्प्शनचं काम कोण करतं, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर जे काही आहेत हे ॲब्झॉर्प्शनचं काम करतं. मोस्टली ऑक्सिजन, ओझन आणि वॉटर व्हेपर. कार्बन डायऑक्साईड नंतर नंबर लावला तरी चालेल. ॲक्च्युली कार्बन डायऑक्साईड ना ऑब्स्ट्रक्शन म्हणून काम करतो. ठीक आहे, तर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर यांच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्प्शन दिसायला भेटतं. मग आता तुम्ही म्हणणार यार घडतं काय, घडतं असं आहे की वातावरणामधून जे काही किरणं येतात ते तिकडे वातावरणाच्या तिकडे ॲब्झॉर्ब होऊन जातात, कमी रे इकडे येतात. ठीक आहे, तो मग तुम्ही काय करतात, एक ॲटमॉस्फेरिक विंडो म्हणून कन्सेप्ट असते. ॲटमॉस्फेरिक विंडो म्हणजे काय,
ॲटमॉस्फेरिक विंडो म्हणजे काय? आता मला एक बात सांगा, हे जे काही किरणं येत होते यांची वेवलेंथ अगोदर इथं काहीतरी होती, इकडे वेवलेंथ तुम्हाला जास्त दिसायला भेटते. मग मी एक चित्र माझ्याकडे आहे, ते चित्र जर का तुम्हाला मी पाठवलं, तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगून देईल. बरं, गंमत बघा तरी. तो ॲब्झॉर्ब झाले, पण बाकीचे ट्रान्समिट पण झाले ना, बाकीचे ट्रान्समिट पण झाले, पण ट्रान्समिट झालेले वेगळ्या झोनमधले होते. मग तुम्हाला मी सांगितले, सांगा बरं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं का, की वातावरणामधून ट्रान्समिट होणारे कोणत्या झोनमधले किंवा कोणत्या रिजनमधले रे असतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्पेक्ट्रममधले? पटकन सांगा. काय? वातावरणामधून ट्रान्समिट होऊन येणारे पृथ्वीवरती कोणते रे असतात? UV रे, व्हिजिबल रे, राईट का? UV रे, व्हिजिबल रे, इन्फ्रारेड रे, हे सगळे येऊन जातात, राईट का? तो यांच्यामधलं हे जे काही येत आहेत ना, यांना म्हणतो आपण ॲटमॉस्फेरिक विंडो. मी तुम्हाला एक इमेज दाखवतो, ठीक? तुम्हाला मी इमेज दाखवतो. इमेज दाखवू का थांबून घेऊ? ठीक आहे, एक काम करा, ॲटमॉस्फेरिक ॲब्झॉर्प्शन जो आहे ना, ॲब्झॉर्प्शनचा टॉपिक तो राहू द्या, कारण की तो टॉपिक महत्त्वाचा बी आहे आणि थोडीशी घाई पण लावून दिली, त्यामुळे मी जे ना ॲब्झॉर्प्शन जो आहे इथं थांबून घेतो. ॲब्झॉर्प्शनचा पॉईंट जो आहे आपण थांबून घेऊ. ॲब्झॉर्प्शन आणि ट्रान्समिशन हे 2 पॉईंट आहेत. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन म्हणून एक पॉईंट राहून जातो. ॲप्लिकेशन तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पण ते ॲप्लिकेशन पण लिहिणं जरुरी, ठीक? तो इथं मी थांबून घेतो. मी थोडंसं डिटेलमध्ये घेतो आहे, कारण की क्वेश्चन कसा बी आला तरी तुम्हाला सुटून जाईल. थांबतो रे इथं रे सगळ्यांनी, ठीक आहे? सगळ्यांनी काय करा, नोट्स वगैरे बनवा आणि कोणाला जरूर असेल नोट्सचं मला सांगा, मी पाठवून देईल माझ्या काही लिहिलेलं असेल ते, ठीक? चालते, थांबतो, बाय.